नमस्कार, मी सुभाष हणमंते. आपण पाहताय चारवाक टीव्ही. मित्रांनो, सध्या महाराष्ट्र विधानसभेचं बजेट सध्या चालू आहे. म्हणजे आपण त्याला बजेट सेशन असं म्हणतो. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि जनजाती या दोन्ही समूहाच्या हिस्साचं जे बजेट असतं, जी त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध योजना त्यांच्यासाठी राबवली जातात. आपण पाहत असेल, सध्या अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जनजाती असेल, दोन्ही समूहातील बऱ्यापैकी योजना फक्त कागदावर दिसत आहेत. सत्यशोधक बहुजन आघाडीच्या माध्यमातून सचिन बगाडे मांग जात समूहाबरोबर संपूर्ण अनुसूचित जातीच्या सर्व प्रश्नावर काम करत असताना मोठ्या प्रमाणात जनजाती समूहावर ते काम करताना दिसत आहेत. त्यांच्या मूलभूत जे त्यांचे अधिकार आहेत, त्यांच्या अंमलबजावणीचा विषय असेल, त्यांना 2006च्या कायद्याप्रमाणे, तरतुदीप्रमाणे त्यांच्या जमिनीचे पट्टे करून द्यायचा जो विषय असेल, असे वेगळे वेगळे विषय घेऊन अनुसूचित जनजातीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करताना ते दिसत आहेत. तेव्हा आपण त्यांच्याकडून समजून घेऊ, महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वर्षाला तुमच्या अनुसूचित जाती जनजातीच्या संख्येप्रमाणे बजेटची तुमच्या तरतूद करते. ते संपूर्ण बजेट खर्च केला जातो का? ज्या योजना आहेत त्या प्रॉपर लागू केले जात आहेत का? त्यांचा जमिनीवरचा काय अनुभव आहे आणि आमचा काय अनुभव आहे, या अनुषंगाने आज ही चर्चा आहे. तुम्ही नक्की ऐका. यामधून हे महाराष्ट्र शासन वर्षानुवर्ष तुमच्या बरोबर कुठला खेळ करत आहे, तुमच्या मुलांच्या हक्काच्या योजना बंद करून तुमचे पैसे कुठं जात आहेत यावर विचार करण्यास भाग पडणारा हा व्हिडिओ आहे. तर आपण आता मुख्य विषयाकडे वळू. बगाडे सर, हाच जो आपण आता संक्षिप्त मध्ये जे मांडणी केली त्याचे पूर्वतयारी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्र सरकार कसं ह्या दोन समूहाबद्दल कशी वर्तणूक करतंय, त्याचं बजेट कसं आहे हे आम्ही जे सर्च केलं, आम्ही त्यांच्या वेबसाईट वरून त्यांची जी माहिती घेतली त्याच्यामध्ये काय उघड झालं, मी हे थोडक्यात तुम्हाला सांगतो, म्हणजे नक्की तुम्हाला त्याचा अंदाज येईल. आणि तुम्ही जेव्हा फील्ड मध्ये काम करताय, जनजाती समूहामध्ये काम करताय, अनुसूचित जाती समूहामध्ये काय करताय, त्यांच्या योजना काय आणि ते खरंच राबवले जात आहेत का, तुमचा काय अनुभव आहे. 2020-21 करिता प्रस्तावित जे बजेट होतं 39.36 करोड रुपयाचं बजेट होतं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये खर्च केले गेले 3746.29 करोड. शिल्लक राहिले 3193.7 करोड. बरोबर आहे. 2021-22 बजेटची तरतूद केली गेली 7906.36 करोड. खर्च झाले 6102.30 करोड. शिल्लक राहिले 1804.3 करोड. सन 2022-23 प्रस्तावित बजेट 9501.36 करोड. खर्च झाले 3899.33 करोड. शिल्लक राहिले 5602.3 करोड. हा जो महाराष्ट्र सरकारचा संपूर्ण बजेटचा विश्लेषण पाहिलं, त्यांचं बजेट पाहिलं, त्यांनी खर्च काय केलं पाहिलं, तर 3 वर्षाचे प्रस्तावित बजेटची एकूण रक्कम होते 24,337.8 करोड रुपये. त्यामधून खर्च झाले
13,747.92 करोड रुपये. शिल्लक राहिलेली जी अमाऊंट आहे ती आहे 10,599.16 करोड रुपये. आता मला सांगा, जवळपास अर्धी रक्कम शिल्लक आहे असं म्हटलं तरी काय वावगं? आपल्या माहितीप्रमाणे आणि याविषयी आपलं काय मत आहे ते आपण विषय करा. तुम्ही जे सुरुवातीला निवेदन केलं ते अगदी खरं आहे. म्हणजे मागच्या अनेक वर्षापासून आम्ही अनुसूचित जातीच्या आणि जमातींचा जो त्यांच्या हक्काचा जो निधी आहे तर तो निधी इतरत्र वळवण्यात येत आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही सातत्यानं आवाज उठवत आहोत, आंदोलन करत आहोत. आणि आपण जर पाहिलं तर अनुसूचित जातीची जेवढी लोकसंख्या आहे किंवा अनुसूचित जमातीची जेवढी लोकसंख्या आहे तर एकूण महसुलाच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्या विकासासाठी त्या निधीची तरतूद करण्यात येते. परंतु त्यांच्या निधीची तरतूद केल्यानंतर तो त्यांच्या विकासासाठीचा हक्काचा जो निधी आहे तो त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे. आणि त्यांना जर मुख्य प्रवाहात आणायचा असेल, त्यांचा सर्वांगीण विकास जर आपल्याला करायचा असेल तर तो त्यांच्यासाठी पूर्ण खर्च झाला पाहिजे. परंतु मागच्या अनेक वर्षापासून जर आपण पाहिलं की मग जे अगदी सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक भारतीय संविधानाच्या माध्यमातून एक लोककल्याणकारी राज्य व्यवस्था इथं निर्माण केलेली आहे आणि त्या लोककल्याणकारी राज्य व्यवस्थेचा भाग म्हणून आतापर्यंत दलितांच्या किंवा आदिवासींच्या विकासाच्या निधीची तरतूद होत होती. परंतु मागच्या जर काही वर्षापासून जर आपण पाहिलं तर आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला असा प्रश्न पडतोय की लोककल्याणकारी राज्य व्यवस्था आहे की नाही असा प्रश्न आम्हाला सातत्यानं पडत आहे. कारण का आपण बघतो की मागच्या 10-15 वर्षापूर्वीपासून असं दाखवलं जायचं की दलितांच्या आणि आदिवासींचा जो विकास निधी आहे तर तो विकास निधी खर्च झाला नाही, म्हणजे अखर्चित दाखवला जायचा. आणि तो अखर्चित राहिलेला निधी मग आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रभर त्या संदर्भात प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती की सिंचन खात्याकडे तो निधी वळवला गेला होता. त्याच्यानंतर बरीचशी ओरड झाली आणि संबंधित एक सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते त्यांनी आवाज उठवला, रस्त्यावरती आवाज उठवला आणि काही प्रमाणात थोडासा आळा बसला. परंतु मागच्या काही वर्षापासून सातत्यानं आताचं जे सरकार आहे तर त्या सरकारच्या खात्यातले जे सगळे मंत्री आहेत किंवा आमदार आहेत त्या अनुसूचित जातीचे असू द्या किंवा अनुसूचित जमातीचे असू द्या, परंतु हे सगळे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अजिबात या सगळ्यांच्या संदर्भात अवाक्षरही बोलताना आपल्याला दिसत नाही. मग आपण बघतो की दरवर्षी जो अखर्चित निधी राहिला जातो तो इतर विभागांकडे वळवण्यात येतो. जर दलितांच्या, आदिवासींच्या विकासाचा निधी जर तुम्ही इतरत्र वळवत असाल मग त्यांचा विकास कसा काय होणार आणि मग त्यांचा विकास करायचा आहे का नाही तुम्हाला सत्ताधाऱ्यांना असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पडत आहे. म्हणजे दरवर्षी आता काय होतं की 2-3 महिन्यातून एकदा बातमी येते की ह्या महिन्यामध्ये सामाजिक न्याय विभागात 200 कोटी वळवला, 300 कोटी वळवला अशी बातमी येते. त्यानंतर काही प्रमाणात प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये येतात. परंतु मी माहिती काढली तर त्या माहितीनुसार जर पाहिलं तर आर्थिक वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये एकूण सामाजिक न्याय विभागाचा 3,960 कोटी रुपयांची तरतूद केली. म्हणजे वर्षभरची तरतूद सुरुवातीलाच केलेली आहे त्यांनी. ती किती तर 3,960 कोटी म्हणजे जवळपास 4,000 कोटी सामाजिक न्याय विभागाचे त्यांनी कशासाठी वर्ग केले तर ते लाडक्या बहिणीसाठी वर्ग केले. म्हणजे दलितांच्या हक्काचे जर 4,000 कोटी एका वर्षामध्ये जर वळवत असतील लाडक्या बहिणीसाठी तर मग दलितांच्या हक्काचा विकास निधी जर इतरत्र वळवला जात असेल तर त्यांचा विकास कसा काय होणार. तीच सेम गोष्ट अनुसूचित जमातीची सुद्धा आहे. म्हणजे एकाच वेळेस त्यांना माहित आहे की अनुसूचित जातीचे असतील किंवा जमातीचे असतील लोक तात्पुरत्या स्वरूपामध्ये आवाज उठवतात परंतु शांत होतात. म्हणून सर्रासपणे अनुसूचित जातीचा असेल किंवा अनुसूचित जमातीचा असेल तो निधी त्यांच्या हक्काचा इतरत्र वळवण्याचं राजकारण इथले सगळे सत्ताधारी करत असताना आपल्याला दिसत आहेत. आणि दुर्दैवानं म्हणावं लागतं की चळवळींनी जो हा विषय अजेंड्यावरती घेऊन त्या संदर्भामध्ये आक्रमकपणे बोललं पाहिजे तर त्या बोलताना दिसत नाही. म्हणजे आपल्याला दिसतं की अस्मितेच्या एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात लाखो लोक एकत्रित येतात परंतु आपला आर्थिक उन्नती ज्या गोष्टींनी होणार आहे, आपल्या हक्काचा आर्थिक निधी इतरत्र वळवला जातोय पण त्या संदर्भात फारशी लोकांमध्ये जागरूकपणे त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसत नाहीत. म्हणून मग फक्त एकच सांगतो की आम्ही संघटना म्हणून
मागच्या 3 महिन्यापूर्वी असंच बातमी आली की सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवलेला आहे. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, आमची संघटना छोटी असेल परंतु आपल्या संघटनेची जेवढी क्षमता आहे, ताकद आहे, त्याच्यानुसार ह्याचा प्रतिरोध आपण केला पाहिजे. म्हणून मग आम्ही काय केलं की पुण्यामध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही भीक मागो आंदोलन काढलं की बाबा सरकारला भीक लागलेली आहे आणि आमच्या दलितांच्या आणि आदिवासी जे गोरगरीब जनता आहे, जे अजूनही सर्व क्षेत्रापासून अलिप्त राहिलेले आहे, वंचित राहिलेले आहे, ती मुख्य प्रवाहात आली पाहिजे परंतु आलेली नाही. तर त्यांच्या तोंडातला घास तुम्ही पळवताय, मग सरकारला भीक लागली आहे. म्हणून अक्षरशः आम्ही 1-1.5 किलोमीटर भीक मागो आंदोलन काढलं, त्याच्यात चिल्लर जमा केली प्रतिकात्मकरित्या आणि ते आम्ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयांना दिले. यात एक असं आहे की मुंबईमध्ये सातत्याने अनुसूचित जाती जनजातींचे विद्यार्थी स्कॉलरशिप मिळत नाही आहे. विदेशात शिकण्यासाठी जी योजना बनलेली आहे त्या अनेक निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पैसे वेळेवर मिळत नाही, त्यांचं शिक्षण अधूर थांबलेलं आहे. हे एवढ्या मोठ्या प्रमाणात नगरात येत असताना सुद्धा अनुसूचित जाती आणि जनजाती आरक्षणावर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी काय करतात, हा प्रश्न तुमच्यासारख्या चळवळीतल्या लोकांना पडत नाही का? किंवा या समूहातल्या जे चळवळीचं किंवा सामाजिक चळवळी काम करतात त्यांना तो प्रश्न पडत नाही का? तेवढ्या तीव्रतेने ते याबद्दल आवाज का उठत नाही? याबद्दल काय म्हणा? मी मागाशीच म्हटलं की हल्ली काय झालेलं आहे की जो व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवल लगेच त्याला वेगवेगळ्या माध्यमांचा दमनकारी यंत्रणांचा वापर करून त्याला दाबण्यात येतं. म्हणजे आपण मध्यंतरीत पाहिलं असेल की सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट होते. तर ते सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना त्यांनी फक्त सांगितलं की दलितांच्या हक्काचा निधी इतरत्र वळवू नये. परंतु त्यानंतर असं झालं की त्यांच्याशी आमचं काय देणं घेणं नाही, परंतु ते दलित समाजातले आहेत आणि त्यांनी दलितांच्या हक्काचा निधी इतरत्र वळवतात म्हणून त्या संदर्भात फक्त बोलले ते स्पष्टपणे, परंतु लगेच सगळ्या यंत्रणा त्यांच्या पाठीशी लावून त्यांना वेगवेगळ्या मार्फत त्यांना शांत करण्यात आलं. तर सध्याच असं सरकार आहे आणि लोकप्रतिनिधी जे आहेत ते बऱ्यापैकी त्यांच्या सोबत सहभागी झालेले आहेत आणि जे विरोधी पक्षातले आहेत लोकप्रतिनिधी त्यांच्यावरती सुद्धा सरकारचा एवढा दबाव आहे की आपण जर सरकारच्या विरोधात भांडलं तर आपलं काय प्रकरण काढतील आणि आपल्याला कशात गुंतवतील, या संदर्भात सगळे लोकप्रतिनिधी सध्याच्या या दहशतीच्या कालखंडामध्ये चुप्प साधून बसलेले आहेत. त्यामुळं आमच्यासारख्या ज्या छोट्या छोट्या संघटना आहेत त्या लढतं की ह्याला व्यापक स्वरूपातलं जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे. आणि आम्ही मागे आंदोलन करत असताना आणि वेळोवेळी आम्ही मागणी करतोय की केवळ दलितांच्या हक्काचा विकास निधी इतरत्र वळवू नका, हे मागणी तर आहे, परंतु त्याला जोडून ते वळवू नये यासाठी काय करावं लागेल? तर यासाठी आपण पाहतो की आंध्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यामध्ये दलित विकास निधीच्या संदर्भातला एक कायदा केलेला आहे आणि तो कायदा असा आहे की त्या कायद्यानुसार कोणालाही त्यांच्या हक्काचा निधी इतरत्र वळवता येत नाही. आणि त्याच्यातलं तपशिलातले तुम्हाला गंमत सांगतो की त्या कायदा किती महत्वाचा आहे. जर मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे एखाद्या अधिकाऱ्याने जर असं केलं की एखाद्या योजनेसाठी प्रस्ताव मागवले आणि प्रस्ताव आले नाहीत असं दाखवलं किंवा पात्र नाहीत असं दाखवलं, तो पैसा अखर्चित ठेवला, तर अखर्चित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावरती सुद्धा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो. असा कडक कायदा आंध्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये केला. तुम्हाला याच अनुषंगाने एक प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये आता ती वेळ आलेली आहे त्या तशा पद्धतीच्या कायद्याची, असं तुम्हाला वाटतं का? होय होय. आणि आम्ही तशाच पद्धतीचा दलित आदिवासी बजेटचा कायदा करण्यात यावा जेणेकरून त्या कायद्यानुसार दलितांच्या आणि आदिवासीच्या बजेटला संरक्षण मिळेल आणि तो जेवढी तरतूद त्यांच्यासाठी झालेली आहे तेवढी तरतूद त्यांच्या विकासासाठी खर्च करण्यात यावी. त्यामध्ये एक असा एक भाग आहे, आपण पाहिलं असेल अण्णासाहेब पाटील एक महामंडळ आहे, आर्थिक महामंडळ, ते मराठा समाजासाठी त्याच्यामधून तरतूद केली जाते, बेरोजगारांना त्याच्यातून कर्ज दिलं वाटप केलं जातं. तसंच मागासवर्गीय महामंडळ सुद्धा आहे. तुम्ही मागासवर्गीय महामंडळाचं बघाल तर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे, त्याला कितीही लाखाचं तुम्ही कर्ज घ्या, तुम्हाला 10,000 सबसिडी आहे. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ आहे, कितीही लाखाचं कर्ज घ्या त्याला तुम्हाला 50,000ची सबसिडी आहे. अशी वेगवेगळी मंडळ आहेत, त्या प्रत्येक मंडळाला जवळपास असेच नेम आहेत. त्या पलीकडे जाऊन
म्हणजे गमतीचा भाग असा आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून जर एखादा बेरोजगार कर्ज घ्यायचा असेल, 10 लाखापर्यंतच्या कर्जाला तुम्हाला कुठलीही गॅरंटी द्यायची गरज नाही, तुम्हाला हमी द्यायची गरज नाही. म्हणजे जे जामीनदार असतात ते कुठलाही जामीनदार द्यायची गरज नाही. पण तेच 1 लाखाचं कर्ज किंवा 50,000चं कर्ज जर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मंडळाकडून तुम्हाला घ्यायचं असेल, तर तुम्हाला 2 जामीनदार द्यावे लागतील, ते बी सरकारी कर्मचारी. आता त्याच्यात थोडी शीतलता आणून 1 जामीनदार ठेवलेला आहे. हा भेदभाव महाराष्ट्रामध्ये होताना उघड उघड दिसतो. आणि तरी सुद्धा महाराष्ट्र स्वतःला काय म्हणून घेतो, फुले शाहू आंबेडकराचा महाराष्ट्र. याबद्दल काय तुमचं मत आहे? खर तर सध्याचा महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा नावाला राहिलेला आहे. सध्या देशात असेल किंवा केंद्रात असेल, जे फॅसिस्ट विचारांच्या पक्षांचं सरकार आहे, त्याच्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो समूह जागृत आहे या एकच लोकशाहीमध्ये. मिनिट आपल्याला रोखवतो. आपलं मत आहे की हे सध्याचं सरकार फॅसिस्ट पद्धतीने वागतंय. ठीक आहे, हे उघड उघड करत असेल. त्या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सुद्धा याच धोरणावर चालत होतं. हो, बरोबर आहे. मी तेच सांगत होतो की लोकशाहीमध्ये कसं आहे की ज्या समूह जागरूकपणे आपल्या न्याय हक्काबद्दल आहे, तर त्या समूहाचा न्याय हक्क सुरक्षित राहतात आणि त्या न्याय हक्क तुम्हाला व्यवस्थेकडून मिळतात. परंतु तो प्रबोधनाचा भाग आहे. म्हणजे तुमचा समूह किती प्रबोधित आहे, किती जागृत आहे राजकीय तुमच्या आकांक्षाबद्दल, तर त्या संदर्भातला तो प्रश्न आहे. परंतु त्याला जोडून तो तुम्ही म्हटलात की त्यामुळं त्या राज्यातली जी डॉमिनंट कास्ट आहे, तर ती डॉमिनंट कास्ट साहजिकच त्या अधिकारांचा, जाती वर्चस्वाचा सगळ्यांचा वापर करून आपल्या समूहाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतच आहे. आणि तसंच म्हणजे आता असू द्या किंवा अगोदर असू द्या, कुठलं सरकार जरी असलं तर दलितांच्या आणि आदिवासींच्या बद्दल भेदभावाचंच सरकार असलेलं आहे. कारण का जातीची उतरंडच तशी आहे. त्याच्यामुळं लगेच फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं म्हणून सगळे पुरोगामी झाले असं होत नाही. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला वेगळा न्याय, महात्मा फुले विकास महामंडळाला वेगळा न्याय, ओबीसी महामंडळाला वेगळा न्याय आणि अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला वेगळा न्याय असं आहे. त्याच्यातला अजून एक तपशिलातलं तर मला सांगतो. तुम्ही म्हणालात की अण्णाभाऊ साठे महामंडळासाठी थोडीशी अट शिथिल केली, तर अजिबात शिथिल केलेली नाही. म्हणजे त्या संदर्भात सुद्धा आम्ही आंदोलन केलं. त्याच्यात काय गंमत केली त्यांनी की अगोदर असं म्हणायचे की 2 जामीनदार द्या, सरकार जामीनदार. मग आता त्यांनी काय केलेलं आहे, एक निमशासकीय जामीनदार चालतो, परंतु 7-12 एक जण पाहिजे. तर विचार करा, आताच्या काळामध्ये शासकीय जामीनदार मिळत नाही. आणि निमशासकीय जामीनदार असेल का, तर त्यांनी पावती पुस्तक सोबत अंडरटेकिंग द्यायचं. म्हणजे तो ज्या कंपनीत कामाला आहे, तर त्या कंपनीने त्याला पत्र द्यायचं की तू ह्या माणसाला जामीनदार होत आहे, त्यांनी जर फेडलं नाही तर तू फेडणार. बरं, ती कंपनी त्या माणसाला का पत्र देईल? आणि दुसरा महत्वाचा की 7-12 देण्यात यावा. तर 7-12 कोणाकडे आहे? हे काहीच नाही. म्हणून तर तुम्हाला स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी हे महामंडळ आहे. परंतु सध्याचे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचं सुद्धा दुर्दैव आहे की जे आमदार म्हणून काम करतायत, म्हणतात की अटी शिथिल केल्या, तर साफ खोटं आहे. उलट अधिक जाचक केलेले आहेत असं माझं म्हणणं आहे. त्यामधला एक राहून गेलेला भाग, माझ्याकडून राहून गेलेला भाग आपण समोर आणला. महत्वाचा भाग आहे तो. आता आपण शेवटाकडे जात आहोत. काही वेळेची मर्यादा आहे. त्या महत्वाचा एक पॉइंट, काय विषय आहे तो राहून जाईल. आता आपण पाहिलं असेल, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आहेत संजय शिरसाट यांचं एक वक्तव्य तुम्ही पाहिलं असेल. त्याच्याबद्दल बराच वादंग झाला. ते असं म्हणतायत की आता अट्रॉसिटी ऍक्ट झाल्यानंतर तुरंत तुम्हाला अटक करण्याची गरज नाही, अटक होत नाही. अगोदर त्याचा तपास होईल आणि त्यानंतर तपासात सिद्ध झालं तर मग तुम्हाला अटक होईल. अशा पद्धतीचं वक्तव्य एक सामाजिक न्याय मंत्री करतोय, त्याच्याकडे कसं बघता आणि त्याच्यात काय तथ्य आहे? सुरुवातीलाच अशा सामाजिक न्याय मंत्र्यांचा मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी. कारण एकूणच व्यवस्थेला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा आहे, तर त्याला पातळ करण्याचं कारस्थान त्यांचं चालू आहे. आणि या अगोदरही जर आपण पाहिलं असेल की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एखाद्यावरती जर अट्रॉसिटी दाखल करायची असेल
तर त्याच्यासाठी कितीतरी संघर्ष करावा लागतो. म्हणजे तो FIR फाटेपर्यंत पार म्हणजे सगळीकडे प्रेशर आणावं लागतो, आंदोलन करावं लागतं, मोर्चा करावा लागतो आणि एवढं सगळं करून तो FIR कसा तरी तयार होतो. बरं, FIR फाटल्यानंतर सुद्धा जर आपण महाराष्ट्रातली आकडेवारी जर पाहिली तर ज्यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल झालेले आहे त्यांना शिक्षा होण्याचं प्रमाण किती आहे? तर 2%. मग बाकीचं कुठे जातात? तर बाकीचे सगळे धाक दपट पैसा सगळ्या गोष्टींचा आमिष दाखवून प्रकरणं बाहेरच मिटवली जातात. आणि अशा प्रकरणामध्ये जर FIR दाखल करायलाच आम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागतो आणि FIR दाखल केल्यानंतर जर चौकशी होत असेल मग त्या चौकशीतून ते आपोआपच त्या जे उच्च जातीय असतील सुद्धा सुटणार. म्हणजे कोर्टामध्ये जाण्याचीच गरज पडणार नाही. त्यांनी पॅरलल कोर्ट तयार करावं का काय असं केलेलं आहे. मुळात तो अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचा सामाजिक न्याय मंत्र्यांना गरज काय पडते? कारण त्याचं कारण असं आहे, हा कायदा करण्याचा महाराष्ट्र शासनाला अधिकार नाही. नाही हा विषय केंद्र केंद्राच्या सरकार. अतिरेकित आहे. नरेंद्र मोदी यांना कितीही तुम्ही नाव ठेवलं तर अनुसूचित जातीबद्दल जनजातीबद्दल त्यांनी एक चांगलं काम केलंय की या कायद्यामध्ये थोडी कठोरता आणली त्यांनी आणि याच्यामध्ये काही बदल केले. अगोदर जसं ज्या काही गोष्टी शिथिल होत्या त्याला थोडस त्यांनी जोर दिला आणि करून हे केंद्रामधून ह्या सर्व गोष्टी होतात. तसं केंद्रामध्ये ते कायदा मांडावा लागतो, संसदेत पास व्हावं लागतं, ते रितसर बिल पास करून ह्या कायद्यामध्ये बदल होते. तशा पद्धती त्याला जी प्रक्रिया आहे ते पार पाडावी लागते. हे सर्व माहीत असताना सरकारमध्ये काम करत असताना असं मंत्र्यांना अशी स्टेटमेंट देण्याची गरज काय? नाही, त्याच्यातलं असं आहे की हा कायदा जरी केंद्र सरकारचा असला तरी सुद्धा त्याच्या अंमलबजावणीतले जे तपशील असतात तर त्याच्यातल्या अंमलबजावणीतले तपशील हे ते राज्य सरकार त्याच्यामध्ये थोड्याफार स्वरूपामध्ये बदल करू शकतो. म्हणजे अंमलबजावणीतले तपशील म्हणतोय मी, मूळ ढाचा तसाच असतो. त्याच्यामध्ये बदल करण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाहीच आहे. परंतु तपशिलातलं जे आहे अंमलबजावणी तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप ते करू शकतात. म्हणजे हाच मुद्दा की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नेमणे, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने जर अहवाल दिला तरच अटक करणे वगैरे हे जे आहे तर ते राज्य सरकारचं धोरण आहे आताच. तर त्याच्यामुळं राज्य सरकारच्या या धोरणाच्या विरोधात सुद्धा आम्ही आहोत. एकतर आम्ही प्रचंड संघर्ष करून तो कायदा मिळवलेला आहे आणि आता सुद्धा आम्हाला अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी एकमेव ते शस्त्र आहे. त्यामुळे ते कुठल्याही पद्धतीने पातळ होणार नाही याची आम्ही संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून दक्षता घेणार आहोत. तर आता आपल्याला वेळेअभावी थांबावं लागेल. आपण सविस्तर याविषयी चर्चा केलात. ज्या विषय चर्चेत नव्हते त्या विषयावरही आपण फोकस केलात आणि चारवाक टीव्हीला आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. आणि हा व्हिडिओ आवडला तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला पोहोचवा, शेअर करा, लाईक करा आणि आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपलं माध्यम असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या समूहासाठी, आपल्या समूहाचा आवाज उचलण्यासाठी, दीन दलित कष्टकऱ्यांचा आवाज उचलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. धन्यवाद.